ढाबा स्टाईल शेवभाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. अगदी 15 मिनटातच ही बनते आणि खूप टेस्टी लागते. हॅलो गाईज, मी आहे शिवानी. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला म्हणजेच रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मस्त अशी ना ढाबा स्टाईल शेवभाजी बनवूया. एकदम झटपट रेसिपी सांगते. कढईमध्ये तेल घेतलं, तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं थोडंसं जास्तच टाकायचं. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये भरपूर असं ना कांदा टाकायचा. आता इथं मी 3 कांदे मीडियम साईजचे घेतले होते आणि त्याला बारीक चिरलं होतं. कांदा 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. अजिबात कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाका 1 चमचा. तो आलं लसणाचा उग्र वास जाऊस्तोपर्यंत ना त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत. आता त्यामध्ये ना मी 2 मोठे टोमॅटो ह्याची पेस्ट करून घेतली होती, म्हणजेच प्युरी करून घेतली होती. आता ती त्यामध्ये टाकायची आणि ही टोमॅटो प्युरी, कांदा हे सगळं आहे ना 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं, जोपर्यंत आहे ना आपला मसाला व्यवस्थित भाजला नाही जात. म्हणजेच टोमॅटोचं पाणी पूर्ण आहे ना सुकलं गेलं पाहिजे, तोपर्यंत ते टोमॅटो परतून घ्यायचा. त्यामध्ये आता काही बेसिकचे घरातलेच मसाले आपल्याला वापरायचे. मीठ टाकले चवीनुसार. त्यामध्ये भरपूर अशी धने पावडर टाका, मिरची पावडर टाका. घरचा जो मसाला असतो ना आपला, तो त्यामध्ये ॲड करायचा आहे. आता तुम्ही तिखट किती खाता ना तेवढं तुम्ही कमी जास्त हा मसाला करू शकता. घरचा गरम मसाला टाकला आहे. त्यामध्ये हळद टाकायची आहे, मिरेपूड टाकली आहे आणि याला आहे ना परतून घ्यायचं. म्हणजेच हे सगळे मसाले ना व्यवस्थित 5 ते 10 मिनटं परतायचे, जोपर्यंत आपल्या मसाल्याला ना तेल सुटत नाही. आता मस्तपैकी तेल सुटलं, तुम्ही बघू शकता मसाल्याला. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. एकदम सोपी आणि झटपट रेसिपी होते. आता इथं गरम पाण्याचा वापर करायचा आपल्याला. जेवढी तुम्ही शेवभाजी करणार आहे तेवढंच त्यामध्ये गरम पाणी टाका. हा पाणी टाकल्यावर आहे ना रस्सा हा थोडासा पातळ ठेवायचा. म्हणजेच हा जेव्हा आपण त्यामध्ये शेव टाकतो ना की ती भाजी घट्ट होते, म्हणून थोडासा रस्सा पातळ ठेवायचा. रश्श्याला उकळी आली की मस्तपैकी त्यामध्ये शेव टाकायचे. गॅस बंद करायचा आणि मग शेव टाकायची. नाहीतर शेव टाकली आणि गॅस चालूच ठेवला तर ती शेवभाजी नाही, पिठलं नक्कीच होईल. म्हणून गॅस बंद करा आणि मग त्यामध्ये शेव टाका आणि मस्त गरम गरम शेवभाजी एन्जॉय करा. वरून कोथिंबीर टाका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर पण करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.